नमस्कार मैत्रिणींनो, आज ना आपण एक जुना आणि पारंपरिक पदार्थ करणार आहोत. घरात भाजीला काही नसेल ना तेव्हा अशी वाफेवरची सांडगी करायची, खूप छान होतात. इन्स्टंट लगेचच्या लगेच तयार होतात. आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना, 1 वाटी डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि भरपूर पाणी टाकून ना त्याला एक 5-6 तास भिजवून देते. आता मी सकाळ सकाळी भिजायला घातली आणि दुपारच्या जेवणाला नंतर मी करणार होते. नंतर एक 6 तास माझी ही डाळ चांगली भिजून दिली मी पाण्यात. आता पाणी टाकून ह्याला हे भिजून देते आणि एक 6 तासाने तुम्हाला दाखवते डाळ भिजल्यानंतर. जास्त पण भिजवायची नाही, नाही तर डाळीचा वास येतो आणि कमी जर भिजवली तर आपली डाळ आहे ना चांगली परत मिक्सरवर बारीक होत नाही. म्हणून एक 5-6 तास ह्याला चांगलं भिजून द्यायचं डाळीला. तर आपली डाळ भिजली, आता 6 तास झाले. 6 तासाने तुम्हाला दाखवते मी. आता हे पाणी ना वरचं हे पाणी टाकून द्यायचं आणि दुसऱ्या एका पाण्याने आणखीन धुवायचं, म्हणजे वास येत नाही डाळीचा ना. आता उन्हाळी दिवस सुरू आहेत ना, मग वास येतो एक प्रकारचा. मग ते धुवून घेतल्यानंतर आता पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला. बिना पाण्याची डाळ वाटून घ्यायची बारीक, पाण्याचा टिपका पण घालायचा नाही. आता इथं मी काय काय साहित्य घेतलं मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी: जिरे, मीठ, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता, लसण आणि आपली हिरवी मिरची, एवढं साहित्य लागते आपल्याला. नंतर मसाला लावताना किंवा नंतर रस्सा करताना वेगळं साहित्य लागते, ते नंतर दाखवते. आता ना थोडी थोडी डाळ घ्यायची भांड्यात आणि जेवढी डाळ आहे ना तेवढ्या हिशोबानेच हे साहित्य टाकायचं. आता मी 3 हिस्से करते त्याचे, म्हणजे 3 वेळेस मिक्सरमधनं बारीक करायची डाळ. म्हणून थोडं थोडं 1 पाव चमचा हळद, थोडीशी जिरे, 1 पाऊण चमचा मीठ, थोडीशी कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, थोडी हिरवी मिरची, थोडी लसण टाकून हे मिक्सरवर ना बिना पाण्याचंच चमच्याने हलवू त्याला असं बारीक करायचं. कारण वरच्या साईडला काय काय डाळ तशीच राहते. मग एकदम बारीक केलं की मिक्सर टोपण काढून चमच्याने हलवायचं, खालीवर करायचं आणि आणखीन एकदा फिरवायचं. तसं केलं करून बारीक केलं नाही ते चांगलं एकदम बारीक होतं पाणी न घालता. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक झालेलं आहे हे. तर मी अजिबात पाणी घातलेलं नाही, एकदम बारीक पेस्ट करायची त्याची. अशाच प्रकारे आता सर्व डाळ आहे ना ते राहिलेलं साहित्य टाकू बारीक करून घेते. मीठ जरा मी कमी घेतलं होतं सुरुवातीला, नंतरच्या ह्याच्यात मीठ टाकते भरपूर आणखीन, म्हणजे त्याच्या हिशोबाने किती लागते ते वाटलंसं चेक करून पाहायचं थोडंसं. तर हे असे सांडके ना घरात उन्हाळ्या दिवसात आता भाजीला काही नसतं, मग चटपटीत आणि खमंग काहीतरी खाऊ वाटलं ना, मग असं सांडके करू शकता तुम्ही. खूप छान होतात, इन्स्टंट लगेचच्या लगेच तयार होतात. त्याला वाळवण्याची काही आवश्यकता नाही आणि खूप छान लागतात टेस्टला पण. आणि जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे आणि वेगळं काहीतरी. तर मग तुम्ही पण असं नक्की करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि दुसरं भाजीला पण ना असं सारखं तेच भाज्या पण खायचं आपल्याला कंटाळा येतो ना, मग असं वेगळं काहीतरी कधीतरी ट्राय करून पाहायचं. खूप छान लागते भाजी ह्याची. तर हे 2 प्रकारे करता येतात सांडके. नुसतेच असे सांडके करून पण कुणी रश्श्यात टाकून खातात आणि कुणी मसाला लावून खातात. तर आज मी तुम्हाला दोन्ही पण प्रकार दाखवणार आहे, रश्श्यात टाकून कसे खायचे ते पण आणि मसाला कसा लावायचा तो पण. तर आता मी ना बारीक करून घेतलेले आहे डाळ. आता ही दुसरी बॅच आहे, आणखीन एका बॅच शेवटची बारीक करून घेते आणि नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं हातानेच. त्याला मीठ ते कमी जास्त थोडंफार झालेलं असतं मिश्रण म्हणून. तर चांगली पेस्ट झाली आपली तयार. तर याआधी मी तुमच्याबरोबर ना असंच वाटून डाळीचं बेसन, वाटून डाळीची वडी पण गेल्या वर्षी टाकलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन जुना पहा. आणि आज मी तुमच्याशी वाटून डाळीची सांडगे इन्स्टंट होणारे ते पण टाकत आहे. तर तुम्हाला आवडतील अशी मी आशा करते. तर आता आपली झाली आता शेवटची बॅच आहे. मी सर्व साहित्य आता टाकून घेते ह्याच्यात. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी जर घातलं की नाही ते खूप पातळ होतात आणि सांडके व्यवस्थित घातले जात नाहीत तव्यावर. नंतर हे तव्यावर सांडके केले जातात लगेच. तर आपले झाले आता सर्व काढून. आता सर्व मिश्रण हातानेच काढते मी, भांड्यातलं मिक्स करते चांगलं त्याला. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला आहे आपण गॅसवर. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावर तव्यावर आणि तेल टाकलं की नाही नंतर हे सांडके कसे आपण तोडतो तसे हे सांडके तोडून घ्यायचे. होईल तुम्ही जर पहिल्यांदाच करीत असाल तर तुम्ही
नॉनस्टिकचा तवा घ्या म्हणजे चिटकू शकणार नाहीत. पण लोखंडी तव्यावर पण खूप छान होतात. मी लोखंडी तव्यावर पण करीत असते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी करपुणी म्हणून मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. लोखंडी तव्यावर ना हे सांडगे बारीक गॅसवरच केले जातात, त्याच्यामुळे ते करपण्याची काय ही नसती, भीती नसती. परंतु लोखंडी तवा असला ना की थोडंसं चिटकल्याने होतं, खाली तेल भरपूर टाकावं लागतं आणि नॉनस्टिकच्या तव्यावर तेल कमी टाकलं तरी चालतं. त्याच्यामुळे मी नॉनस्टिकचा तवा घेतला. आता सुरुवातीचा घाण आहे म्हणून मी जास्त तेल टाकले, नंतरच्या ह्याला मी तेल थोडं थोडंच टाकणार आहे. आणि लोखंडी तव्यावरचं चांगलं कधी पण. असे सांडगे तोडून घ्यायचे. जास्त चिटकून नाही, असे थोडे अंतर ठेवायचं थोडंसं, म्हणजे नंतर आपल्या हलवायला खालीवर पलटी करायला जागा राहते. आणि आता हे असे घालून घेतले ना, गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात गॅस मोठा करायचा नाही. आणि ह्याच्यावर झाकण टाकायचं आणि 5 मिनटाची याला वाफ द्यायची. खालच्या साईडनं 5 मिनटाची, नंतर ही ताट काढून नंतर खालची बाजू वरी करायची आणि त्या पण साईडला झाकण टाकून आणखीन 5 मिनटाची वाफ द्यायची. एक 10 मिनटात आपले सांडगे हे तयार होतात. आता मी याच्यावर झाकण टाकते आणि 5 मिनटाची बारीक गॅसवर ह्याला वाफ देते आणि 5 मिनटांनी तुम्हाला दाखवते. नंतर आपलं झाकण काढून तर 5 मिनटं झालेत, आपले चांगले सेट झालेत सांडगे. आता आपण याची खालची बाजू आहे ना ती वरी करून वरची बाजू खाली करू, म्हणजे वरच्या बाजूनं पण ते चांगले शेकले जातील आपले सांडगे ते अशा प्रकारे. आणि आता हे सर्व असेच करून घेते. तुम्ही उलटण्याने, हाताने, चमच्याने, कशाने पण करू शकता. आणि खालीवर केले की गॅस बारीकच ठेवायचा, आणखीन झाकण टाकायचं आणि आणखीन 5 मिनटाची याला वाफ द्यायची. खूप छान होतात. असेच लहान मुलांना, आता यात आपण मिरची टाकलेली आहे, त्यांना मसाला लावलेले किंवा रस्स्यातले जमत नाहीत, मग लहान मुलांना असेच खायला द्या. माझ्या मुलाला तर खूप आवडतं, तो असेच करत करत खात होता. मग झाले की लगेच. आणि मोठ्या माणसांना असं झणझणीत हवं असेल तर आपण ह्याला मसाला लावू शकतो किंवा रस्सा करून त्या रश्श्याबरोबर भाकरी, चपाती काही असू द्या, खूप छान लागतात. तर मी आता आपले सांडगे तयार झालेत. आता मी गॅस बंद केला आहे, झाकण काढून आता चांगले हलवून घेतले. तुम्ही एकदम कडक झालेत मस्त असे. आता हे काढून घेऊ आपण सांडगे. आता दुसरी बॅच पण करून घेऊ आपण. तसेच सांडगे तोडून घ्यायचे आणि पहिल्यासारखंच बारीक गॅसवर झाकण टाकून 5 मिनटाची वाफ द्यायची. नंतर झाकण काढायचं, नंतर आणखीन पलटी करायची, नंतर आणखीन 5 मिनटाची वाफ द्यायची, नंतर झाकण काढून हलवून काढून घ्यायची. अशाच प्रकारे आता तुमचं किती डाळ तुम्ही भिजायला घातले, किती तव्या होते त्याच्यावर ते अवलंबून राहते. माझी 2 झाली आणि तिसऱ्यांदा थोडंसं झालं. नंतर खूप जवळजवळ नको म्हणून मी थोडंसं पीठ ठेवलं शिल्लक आणखीन. आपले सांडगे तयार झालेत सर्व. तर आता हे सांडगे असेच लहान मुलांना खायला देऊ शकता तुम्ही आणि मोठ्या माणसांना करा. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना निम्म्याला मसाला लावणार आहे, निम्म्यासाठी रस्सा करून ते रश्श्याबरोबर पण खाल्ले जातात, तसे पण छान लागतात म्हणून निम्मे निम्मे करून घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण मसाला लावून घेऊ. त्यासाठी मी इथं काय काय घेतले, तेल, मीठ आणि काळं तिखट आपण घरी बनवलेलं एवढंच साहित्य त्याला लागतं मसाला लावायला. आता कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकले की त्यात आपलं काळं तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं. आणि आपलं ते मीठ आणि काळं तिखट चांगलं मिक्स झालं का नाही की नंतर लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर ते करपतं नंतर. आता हे चांगलं ही झालं मसाला आपला तेलात परतल्याने वाटायला. आता एकदा हलवते त्याला आणि नंतर गॅस बंद करते, नाहीतर मग ते करपतं तो लगेच मसाला आपला. मग आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यावर आपले जे सांडगे आहेत का, आपल्याला जेवढ्याचा करायचा आहे आपल्याला तेवढे सांडगे त्याच्यात टाकायचे आणि हलवून घ्यायचं. गॅस बंदच ठेवायचा, म्हणजे मसाला फक्त त्याला आपल्या ह्याला लागला पाहिजे सांडग्याला सर्व बाजूने. म्हणजे जास्त झणझणी ज्यांना आवडतं खायला किंवा टिफिनला देण्यासाठी पण अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता करून. तर आपला मसाला लावून झाला. आता आपण रस्सा करून घेऊ रश्श्याबरोबर खाण्यासाठी. तर इथे मी काय काय साहित्य घेतले, जिरे, मीठ, काळं तिखट, कांदा लसूण मसाला,
कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि सुक्कं खोबरं. तर आता हे खोबरं, लसूण आणि कढीपत्ता मी मिक्सरवर बारीक करते. कढीपत्ता का बारीक करते का तर माझा मुलगा आणि मिस्टर दोन्ही पण ना कढीपत्ता खात नाहीत, ते बाजूला काढून टाकतात भाजीतला. मग ते पोटात जावं म्हणून मी वाटणामध्ये कढीपत्ता टाकत असते, म्हणजे ते बाजूला काढत नाहीत आणि पोटात पण जातो त्यांच्या, त्यासाठी. आणि हे मिक्स वाटण करून घेते. आता मी भरपूर खोबरं घेतलं होतं, मला काही एवढाचा रस्सा करायचा नव्हता. त्यातलं थोडंसं वाटण मी काढून ठेवले नंतरच्या भाजीसाठी दुसऱ्या उपयोगी पडेल म्हणून. आणि ते थोडंसंच घेतले, जेवढं रस्सा करायचा आहे तेवढंच. आता तेल गरम केले आणि माझ्याकडून नाही, एक मिस्टेक झाली. मी ना जरा माझ्या मागं गडबड होती, उशीर होत होता मला बाहेर जाण्यासाठी, म्हणून मी सुरुवातीला ना जिरे टाकले की लसूण खोबरे टाकून परतायचं का नाही, मी सुरुवातीला लगेच कांदा लसूण मसालाच टाकला गडबडीत. आणि कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी लगेच गॅस बंद केला आणि नंतर आपलं खोबरं आणि कढीपत्ता आणि लसणाचं वाटण टाकलं. आता याने काय होतं, खोबरं आपलं व्यवस्थित परतलं गेलं नाही हवं तसं आपल्याला, पण गॅस बंद केल्यामुळं कांदा लसूण मसाला करपला नाही आपला. मी लगेच गॅस बंद केला, माझी चूक माझ्या लक्षात आल्यानंतर. असं गडबडीच्या वेळेला आपल्या मागं जर दुसरं काही काम असेल तर आपल्याला असं होतं आपल्याकडून. तर माझ्या मागं गडबड होती, त्यामुळं मी चूक झाली माझ्याकडून ती. तर सुरुवातीला जिरे टाकले की लगेच लसूण खोबऱ्याची वाटण नाही ते चांगलं परतून द्या आणि नंतर कांदा लसूण मसाला आणि नंतर काळं तिखट टाका. माझ्याकडून जी चूक झाली ती मी सांगितली तुम्हाला. कारण कोणतीही स्त्री असो अशी महाग गडबड असली की काही ना काही स्वयंपाकात कधी ना कधी चुका होतात. मीठ कमी जास्त पडतं म्हणा किंवा असं काही ना काही होतं, सांडलवण होतीच. माझ्याकडून बी होतं गडबडीत कामाच्या कधी कधी असं. तर आता मी कांदा लसूण मसाला आधीच टाकला, नंतर आपलं काळं तिखट टाकलं, चांगलं परतून दिलं, नंतर गॅस चालू केला काळं तिखट टाकायच्या टायमिंगला. आणि गरम पाणी टाकलं, म्हणजे रश्श्याला तरी चांगली येते. तरी चूक झाली, चांगलं आपलं खोबरं परतलं नाही तरी पण रस्सा खूप छान झाला आपला, दिसायला पण आणि टेस्टला पण. तुम्ही पाहू शकता. त्याला ना गॅस बारीक करून मी त्याच्यात मीठ कोथिंबीर टाकून 1-5 मिनटं त्याला चांगलं उकळी येऊन देते आणि 5 मिनटांनी तुम्हाला दाखवते. खूप छान तरी आली, मस्त झाला. चूक जरी झाली तरी एवढी काही नव्हती ती, म्हणजे इतकी चूक ही होण्यासाठी नव्हती. चांगला झाला रस्सा आपला. तर आपली भाजी तयार झाली. आपण आता ताट वाढून घेऊ. तर असं मसाला लावलेले सांडगे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा असे पण चपातीबरोबर खाऊ शकता, किंवा असं रश्श्यात ह्याची सुरुवातीची होती ना, नुसते वाफलून घेतले सांडगे असे रश्श्यात टाकून असे पण खाऊ शकता. तोंडी लावायला कांदा ते असेल तर खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा.